डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। अरे राहुल गांधींचा करायचं काय? राहुल गांधींचा करायचं काय? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं SC/ST आघाडी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गेल्या काही दिवसापूर्वी राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांनी जे आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह अशा स्वरूपाचं आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना जो खऱ्या अर्थानं शोषित पीडित दलित समाज आहे त्याला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याला आरक्षण जाहीर केलं होतं। ज्या आरक्षणामुळं जी जनता सोयी सुविधांपासून खऱ्या विकासापासून दूर आहे अशा दूर असलेल्या समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे। ही केवळ नारेबाजी आहे। काँग्रेस हे पूर्णतः दलितांविरुद्ध आहे। त्यांना दलितांची फक्त मतं हवी असतात, दलितांना त्या जागेत ठेवायचं असतं, परंतु केवळ आणि केवळ त्यांची दिशाभूल करून त्यांनी 70 वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे। अशा या काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्तानं समोर आलेला आहे। जे कोणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नॅरेटिव्ह सेट केले जातात ते खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्व दलित बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचे आरक्षण विरोधी जे काँग्रेसचं षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी येथून पुढील काळामध्ये आपण संघटितपणे संघर्ष केला पाहिजे एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि काँग्रेसचा निषेध करतो। काँग्रेसचं ते त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली होती। पक्षाने सांगितलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे कुठल्याही प्रकारचं पक्षाचं मत नाही। पक्षाचे जे प्रवक्ते असतात त्या प्रवक्त्यांद्वारे जे काही विधान केलं जातं ते खऱ्या अर्थानं आपण गृहीत मानलं जातं, ते खऱ्या अर्थानं पक्ष मान्य करत असतो।